तर सदावर्तेंच्या मेंदूला पोलिओचा डोस दिला पाहिजे असं टीका जी आहे ती सचिन खरात यांनी केलेली आहे। गुणरत्न सदावर्तेंवरती त्यांनी टीका केली। त्यामुळे ध्यानात ठेवा, बौद्ध समाज कुणावरच अवलंबून नाही। तो विकास स्वतःच करतो, तो स्वावलंबी आहे हे ध्यानात ठेवा। त्याला कोणाही कुठल्याही व्यक्तीची उपकाराची गरज नाही। त्यामुळे तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे अत्यंत चुकीचं बौद्ध समाजाबद्दल वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे यापुढे बोलताना तोंड सांभाळून बोला। तुम्हाला वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या मेंदूला पोलिओचा डोस देण्याची गरज भासत आहे, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर कल्याण डोंबिवली महासभेत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे आक्रमक झाले। कविता सादर करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती त्यांनी टीका केली। देवा बघा जोडी तो हात चालवायच्या कशा गाड्या अशा खड्ड्यात मोठा अपघात मोठ्या खड्ड्यात पुरेपुरे करा आता देवा बघा। कुर्ला क्रेन प्रकरणामध्ये कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। MMRDAनं कंत्राटदाराला 25 लाखांचा दंड ठोठावला। दुर्घटनेमध्ये नुकसान झालेल्या वाहनांचा घराचा खर्च कंत्राटदार करणार असल्याची माहिती मिळाली। तर मराठी भाषा शिकता न आल्यानं एका रिक्षा चालकानं आपली रिक्षा जी आहे ती थेट एक्सप्रेस ट्रेनमध्ये घुसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल। मराठी शिकता येत नाही, आता थेट यूपी बिहारला जातो अशा गमतीदार दाव्याचा हा व्हिडिओ नेटिझन्सनी मोठ्या प्रमाणावरती शेअर केला। कोई जरूरत नहीं है, जब कमाना खाना यहाँ है